नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आपण जो टॉप कट केला आहे कॉलरचा तो कसा स्टिच करायचा आहे ते तुम्हाला दाखवते. आपण 1 इंच एक्स्ट्रा सोडलं होतं त्याला मी अशा पद्धतीने सरळ कॅनव्हासची पट्टी जी आहे ती लावून घेतलेली आहे. तुमच्याकडे कॅनव्हासची पट्टी असेल तर तुम्ही इथे बॉटमची पट्टीसुद्धा लावू शकता. आता अशा पद्धतीने उलटं करायचं आहे व गळ्याला टीप मारून घ्यायची आहे. त्यामुळे काय होतं वरती कव्हर टीप तयार होते. जर तुम्हाला डायरेक्ट कॉलर लावायची असेल तर इथे उलटे करण्याची आवश्यकता नाही. डायरेक्ट तुम्ही इथे कॉलर अटॅच करू शकता. पण मी दोन्हीकडे अ, कॅनव्हास पट्टी लावून उलटं करून घेतलेलं आहे. आता अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे अगदी सरळ व्यवस्थित. आता हे पहा किती फिनिशिंगचं काम चालू झालेलं आहे. दुसऱ्याही पार्टला मी अशाच पद्धतीने टीप मारून घेते. पण हे मी अशा पद्धतीने ठेवत आहे सरळ उलटी बाजू आहे. म्हणजेच आपल्याला उलट करायचं आहे ती. जसा शर्टला असतं त्या पद्धतीने आपण इथे करून घेत आहे. आता इथेही गळ्याला पलटी करून घेतलेला आहे. आता अशा पद्धतीने पूर्ण टीप मारून मी आतल्या साईडला टाकणार आहे. आता इथून कडेने टीप मारून घ्यायची आहे. सुईने जर तुमचा टोक आलं नसेल तर व्यवस्थित इथे काढून घ्या. आता इथे गोट तयार आहे माझ्याकडे, तर गोट मी ह्याला मॅचिंग होत आहे, तर मी अशा पद्धतीने गोट लावत आहे. अगदी सुंदर दिसत आहे पहा गोट. आता हे ह्याच्यामध्ये फोल्ड करून टाकायचं आहे. पहा इथे सुद्धा सुंदर अशी पट्टी तयार झालेली आहे. आता इकडच्या साईडला ही वरती सुद्धा घेऊ शकता, पण मी इथे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. त्याच्यात सुद्धा काही प्रॉब्लेम होणार नाही. पण मी मधून जॉइन करत आहे व मध्ये मला बटन लावायचे आहे. त्यासाठी मी मध्ये पट्टी एक सरळ काढते व एकमेकाला अटॅच करून घेते. तुम्हाला जसं हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता इथे. आता पहिल्यांदा बाही जी आहे ती अटॅच करून घेते. बाहीला मी अशा पद्धतीने कॅनव्हास लावून घेतलेला आहे. 3 इंच जे आहे ते आपल्याला कॅनव्हासची पट्टी 4 इंचाची ठेवलेली आहे. मोठी पट्टी कॅनव्हासची घेतलेली होती, तर ती 4 इंचाची पट्टी आहे. आता अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. इथे पहिल्यांदा दाबटीप मारायची व नंतर अशा पद्धतीने फोल्ड करून तुमच्याकडे किती पट्टी तयार असेल, आता ही अ, अंदाजे माझी 3 इंचाची पट्टी आहे, 4 इंच नसेल. कारण मी घागऱ्यासाठी वापरते, की हा खालचा बॉटम जो आहे तो घागऱ्यासाठी वापरत असते. आता इथे जो आहे तो गोट लावून घ्यायचा आहे. अगदी सुंदर व छान दिसत आहे पहा तुम्ही. आता हा एक बाही तयार झाली, दुसरी सुद्धा ह्याच पद्धतीने मी तयार करून घेत आहे. अशा पद्धतीने टीप मारून सुंदर अशी बाही तयार करायची आहे.
आता इथे पहा मध्ये मी पट्टी ठेवलेली आहे. आता ही एक पट्टी अशा पद्धतीने मी वरून अंतर जे आहे ते गळा जो आहे तो आपला कॉलरचा आहे, तर ते डोक्यातून जाण्यासाठी मी थोडंसं वरती 3 इंच सोडलेलं आहे व टीप मारून घेत आहे. नाहीतर मग आपल्याला समोरच्या साईडला बटन करावे लागतील. तर मी बटन न करता डायरेक्ट गळ्यातून जाण्यासाठी मी अशा पद्धतीने करत आहे. आता खाली सुद्धा मी 8 इंच सोडलेलं आहे. 8 इंच सोडून पट्टी लावलेली आहे. कारण खालचा भाग जो आहे तो ओपन ठेवायचा आहे मला. आता इथून सुद्धा मी अशा पद्धतीने जॉइन करून घेईन व मध्ये जी आहे ती शोची बटन लावेन. अगदी सरळ एका रेषेत दोन्ही सुद्धा यायला हवेत अशा पद्धतीने ठेवायचं आहे. आता ओपन जो भाग आहे तिथून आपल्याला कॉलर जो आहे तो डोक्यातून अगदी व्यवस्थित जाईल. इथून सुद्धा एक टीप मारून घ्यायची आहे. आता बघा खाली 8 इंच मी सोडलेलं आहे. इथे लॉक करून घेत आहे. आता शोल्डर जे आहे ते अटॅच करून घ्यायचे आहे. एक्स्ट्राचा जर गुंता झाला असेल, कापड आत गेला असेल तर कट करून ते घेत आहे मी. आता शोल्डर जी आहे ती इथे जोडायची आहे. दुसरी सुद्धा शोल्डर जोडून घेतलेली आहे. आता कॉलर जी आहे ती मोजून घ्यायची आहे. गोल राउंड किती आलेला आहे तो चेक करायचा आहे. आता मी डबल केलेला आहे. आता इथून कॉलर जी आहे ती मोजलेली आहे. आता जितकी कॉलर आलेला आहे राउंड तितकाच मी अंतर हे कॉलर घेतलेला आहे. 17.5 घेतलेली आहे कॉलर पहा इथे. आता अशा पद्धतीने कॅनव्हास घालून मी कॉलरला इस्त्री करून घेतलेला आहे. आता इथे थोडासा आकार देते व इथून थोडासा राउंड आकार देत आहे. डबल कापड आहे हे, त्याला एका साईडला कॉलरला प्रेस करून घेतलेला आहे. आता अशा पद्धतीने जे आहे ते टीप मारून घ्यायची आहे. एक्स्ट्राचं कापड इथे कट करायचं आहे. आता जशी कॉलर आहे त्या पद्धतीने ते कॉलर कोपरे आहे ते कोपरे टीप मारून पलटी करून घ्यायची आहे. आता खालच्या साईडला पहा अर्धा इंच एक्स्ट्रा सोडलेला आहे. तिथे आपल्याला टीप मारण्यासाठी कापड आवश्यक आहे. त्यासाठी खालची साईड जी आहे ती अर्धा इंच ठेवलेली आहे. आता इथून मी टीप मारून घेत आहे. खालची साईड अर्धा इंचने सोडून मग टीप मारायची आहे. नंतर आपण इथून कॉलर अशा पद्धतीने जोडायचे आहे. तुम्ही इथून सुद्धा जोडू शकता किंवा पूर्ण समोरून सुद्धा जोडू शकता. समोरून एकदम समोरून जोडायचं असेल तर तुम्हाला पूर्ण माप घ्यावं लागेल. मी समोरचं 1-1 इंचचं माप वजा केलेलं आहे व कॉलर अटॅच केलेली आहे. तर एक टीप अशा पद्धतीने मारून घेतलेली आहे. दुसरी टीप अशा पद्धतीने सर्व आत टाकायचं आहे व टीप मारून घ्यायची आहे. किती वेळात आपली सुंदर अशी कॉलर तयार झालेली आहे पाहू शकता. अशा पद्धतीने कॉलर जी आहे ती तयार झालेली आहे. आता कॉलर जोडून झालेली आहे. आता स्लीव जोडायचे आहेत. आता स्लीव जे आहे ते मध्य करून घ्यायचा, मध्याला मध्य लावायचा व अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे. तर तुम्हाला कटिंग स्टिचिंग दोन्हीही दाखवलेलं आहे.
तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, नवनवीन व्हिडिओ पहा. काही चुका तुमच्या होतात तेही तुम्हाला लक्षात येतील. तर ही सुद्धा कॉलर आपली तयार झालेली आहे. तर आता फिटिंगचं माप टाकण्यासाठी 1 इंच मार्जिन ठेवलेलं आहे. तितकंच मार्जिन ठेवून मी टिप मारत आहे. जितकं तुम्ही मार्जिन ठेवलेलं आहात तितकंच मार्जिन ठेवायचं आहे, टिप मारायची आहे. अगदी सुंदर असा ड्रेस तयार झालेला आहे. काही वेळातच तयार झालेला आहे. तुमच्या समोरच शिवून दाखवलेला आहे मी. फक्त मला रोज फेस दाखवून व्हिडिओ करता येत नाहीत, कारण तेवढा टाईम भेटत नाही. त्याबद्दल मी तुमची माफी मागते. तर मी तुम्हाला डायरेक्टच अशा पद्धतीने शिकवते. कारण तेवढा टाईम नसतो. कस्टमर भरपूर आहेत व कामंही भरपूर असतात. त्यामुळे लग्नसराई आहे. त्यामुळे मला फेस दाखवून व्हिडिओ बनवता येत नाही. त्याबद्दल मी मनापासून तुमची माफी मागते. पण मी जे शिकवते ते अगदी परफेक्ट व चांगलं शिकवण्याचा, चांगलं देण्याचा प्रयत्न करते. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. व ह्या पद्धतीने तुम्ही शिकलात तर खरोखर तुम्ही कुठेही अडणार नाहीत. इतकी परफेक्ट पद्धतीने मी तुम्हाला इथे शिकवण्याचा प्रयत्न करत असते. तर आता दोन्हीकडे टिपा मारून झालेल्या आहेत. आता आपली शेवटची जी टीप असते ती कव्हर टीप मारायची आहे. तर ती अशा पद्धतीने घ्यायची आहे पहा. एक फोल्ड करून पुन्हा एक फोल्ड घेतलेला आहे. व पूर्ण टीप कापड अजिबात ओढायचं नाही. कापड ओढलात तर तुम्ही ते ताण येणार व कापड जे आहे ते तिरकं म्हणजेच उलटं होणार आहे तिथे. तर अगदी व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे व न पलटी होता टीप मारत जायचं आहे. ओढायचं नाही अजिबात कापड. अगदी व्यवस्थित फिनिशिंगचं काम येण्यासाठी फक्त टीप मारत व्यवस्थित एका रेषेतच न्यायचं आहे. हे एक स्टिचिंग झालेलं आहे. तर पुढच्या भागात आपण पाहूया प्लाझो पॅन्टचे कटिंग व स्टिचिंग कशा पद्धतीने केलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.